आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने कोकण कला अकादमी संस्कार आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण चषक 2025 या खुली रंगत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं आहे। ही स्पर्धा मुंबईसह कोकण विभागासाठी मर्यादित आहे। या स्पर्धेची प्राथमिक फेरी 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी आनंद विश्व गुरुकुल लॉ कॉलेज ठाणे येथे, तर अंतिम फेरी 15 जानेवारी 2025 रोजी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। या पत्रकार परिषदेला प्राचार्य मंदार टिल्लू, विजय सावरे उपस्थित होते। केळकर यांनी पुढे म्हटलं की गेल्या 17 वर्षापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते। यंदा या स्पर्धेचं 18वे वर्ष आहे। पूर्वी ही स्पर्धा ठाणे, पालघर, रायगडपर्यंत सीमित होती। आता ती मुंबईसह खुली स्पर्धा आयोजित केली आहे। या स्पर्धेमध्ये 25 स्पर्धकांनी भाग घेतला आहे। या स्पर्धेतून 6 एकांकिका या अंतिम फेरीमध्ये येतील। अनेक मान्यवर परीक्षक या स्पर्धेसाठी सहभागी होत असतात। या स्पर्धेतून अनेक बालकलाकार पुढे आले आहेत। या बालकलाकारांना व्यासपीठ आणि संधी या स्पर्धेतून मिळत असते, असं केळकर यांनी यावेळी म्हटलं। सर्वोत्कृष्ट एकांकिकेसाठी प्राथमिक पारितोषिक 35,000, तर चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 चषक आणि तिसरे पारितोषिक 15,000 आणि चषक। सर्वोत्कृष्ट अभिनेता यासाठी प्रथम 2500 चषक, द्वितीय क्रमांकासाठी 2,000 चषक आणि तृतीय क्रमांकासाठी 1,000 रुपये आणि चषक। सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम 2500 व चषक, द्वितीय क्रमांकासाठी 2,000 व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी 1 व चषक। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रथम 3,000 रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी 2,000 रुपये व चषक, तृतीय क्रमांकासाठी 1,000 रुपये व चषक। सर्वोत्कृष्ट लेखक 3,000, सर्वोत्कृष्ट नेपथ्य 3,000 रुपये, तर सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत 3,000 रुपये व चषक। सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना 3,000 रुपये। अशा वेगवेगळ्या पारितोषिकांचं या ठिकाणी वितरण जे आहे ते इथे केले जाणार आहे। प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा विनामूल्य अशी आहे। कोकण कला अकादमी संस्कार शारदा एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 18व्या वर्षामध्ये आता हा कोकण चषक पदार्पण करतोय। कोकण चषक एकांकी स्पर्धेचं आयोजन केलंय। 11 आणि 12ला याचं प्राथमिक फेरी होणार आहे आणि 15 तारखेला याची अंतिम फेरी 7 एकांकिका ज्या अंतिम फेरीत जातील त्याचं सादरीकरण आणि संध्याकाळी 6 वाजता बरोबर काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये त्याचा बक्षीस समारंभ होणार आहे। या स्पर्धेचं हे 18वं वर्ष आहे। ही स्पर्धा पूर्वी केवळ 4 जिल्हे कोकणामधले याच्याकरता मर्यादित होती, महाविद्यालयांकरता फक्त मर्यादित होती। आता ती आम्ही खुली केलेली आहे। या स्पर्धेमध्ये अनेक संस्था सहभागी झालेले आहेत। जवळपास 25-30 संस्थांनी या आपल्या कोकण चषक स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय। परीक्षक देखील अतिशय नावाजलेले किंवा मान्यवर की ज्यांचा गाढा अनुभव आहे असे परीक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी असतात। एकूणच या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं हे एक मोठं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये देखील त्यांना संधी मिळते आणि सिने नाट्य क्षेत्रामध्ये असेल, मालिकांमध्ये असेल, त्याच्यामध्ये त्यांना अनेक ठिकाणी लोक ऑफर देतात, लोक संधी देतात। आमच्याही ज्या कोकण कला अकादमीने निरनिराळी नाटकं ही निर्मित केली, व्यावसायिक, संन्यस्त ज्वालामुखी आहे, विश्वनायक आहे, शिवबा नाटक आहे, द्वंद्व आहे, अशा नाटकांमध्ये देखील या स्पर्धेमध्ये जे शेकडो कलाकार काम करत असतात त्याच्यातले देखील काही आता या नाटकांमध्ये काम करतायत आणि त्यामुळे कोकण चषक स्पर्धा, एकांकिका स्पर्धा ही एक प्रकारे एक प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलंय आणि अनेक कलाकार जे आहेत या स्पर्धेची वाट बघत असतात। या स्पर्धेमध्ये 25 संस्थांचा सहभाग आहे।